हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये केंद्र सरकारनं पीक विमा काढल्यानं सेनगाव तालुक्यातील काही शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्यानं शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन कृषी अधिकारी कार्यालयावर 1 रुपया आंदोलन करून शासनाचा निषेध केला। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। आज जर पाहिलं तर या शेतकऱ्याला चॉकलेट दिलेलं काम या केंद्र शासनानं आणि राज्य शासनानं कुठेतरी शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा। कुठेतरी या कंपन्या सेटलमेंट होत शेतकऱ्याचे केसाला गळे कापते। अरे शेतकरी जगला तर तुम्ही जगणार हरामखोर। कुठेतरी शेतकऱ्याला न्याय द्या। एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून मी आज लढत आहो। मरण्याच्या तारणात आज माझ्याजवळ घर पिण्यासाठी पैसे नाही। सावकाराकडे गेलो तर सावकार म्हणते 10 रुपये छकडा 20 रुपये छकडा आणि मी माझी सातबारा घेऊन कुठेतरी बँकेत गेल्यानंतर साहेबांनी माझे खाते क्लोज केले। माझ्याजवळ सातबारा आहे। मी बँकेत गेलो, अरे उडीचं चित्तर दिलं। मॅनेजर साहेबांना म्हणलं माझं कर्ज माफ नाही झालं साहेब, मला कुठेतरी वाढवून द्या। वाढीव सुद्धा दिला नाही। मग मी काय करायचं? आज मी या शासनाच्या दालनात येऊन शासनाला हात मागण्याचं काम मी करीत आहो। असं तुम्ही तर हा एक अन्याय आहे आणि हा अन्याय आम्ही सर्व शेतकरी मिळून हा सहन करणार नाही। याच्या विरोधात आवाज उठवू आणि वाटेल त्या गोष्टीला जाऊ। मात्र सेनगाव तालुक्यातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यावर न्याय हा झालाच पाहिजे। नाहीतर काही दिवसामध्ये आम्ही या कृषी कार्यालयाला कुलूप ठोकू। हे शासनाने याची नोंद घ्यावी आणि शेतकरी मायावर न्याय करावा। अहो हा रुपया उधळून आंदोलन करून हे रुपया निषेध म्हणून आम्ही हे रुपया उधळायलो। आम्हाला माहिती आहे, पण आम्हाला नाही इलाज हवा। याच्या अगोदर मी गाडी बैल मोर्चा काढला असेल, आम्ही पाण्यात ट्रॅक्टरवर चढलो असेल, आम्ही रस्ता रोको केला असेल, विविध प्रकारचे आंदोलन केले। मात्र आमच्या याला अन्याय केला। त्यामुळे आज आम्ही रुपया उधळून आंदोलन करत आहे। साहेब तुम्हाला वाटत 1 रुपया आम्ही देतो आणून, तुम्हाला जर 3 रुपया जर नसेल पोहोचला तर डबल 1 रुपया तुम्ही घ्या, पण आमच्या शेतकऱ्याला पीक विमा द्या।